बारामती तालुक्यातील झारगडवाडी इथं मानवी जीवाला घातक ठरणारी विषारी ताडी विक्री करणाऱ्या टोळीचा बारामती तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या कारवाईत पोलिसांनी 30 लिटर विषारी ताडी व ताडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी घातक रासायनिक पावडर जप्त केली असून 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे। दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना बारामती तालुका पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली। झारगडवाडी येथे एका इसमाकडून बेकायदेशीर व विषारी ताडीची विक्री सुरू आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला। छाप्यात चेन्नैया दत्तू गुत्तेदार व वर्ष 32 राहणार झारगडवाडी हा इसम घराच्या भिंतीच्या आडोशाला पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक बकेटमध्ये विषारी ताडी विक्री करताना आढळून आला। तपासणी दरम्यान त्याच्याकडून 30 लिटर मानवी जीवाला घातक अशी ताडी जप्त करण्यात आली। तसेच त्याच्या घराची पाहणी केली असता एका प्लास्टिक पिशवीत साखरेसारखी दिसणारी क्लोरोहायड्रेट ही अत्यंत धोकादायक रासायनिक पावडर सापडली। चौकशीत आरोपीने ही रासायनिक पावडर ताडीमध्ये मिसळून ताडी तयार करत असल्याची कबुली दिली आहे। सदरची ताडी व रासायनिक पावडर बाबू भंडारी राहणार संसर तालुका इंदापूर याच्याकडून खरेदी केल्याचं सांगितले। त्यासुद्धा ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे। या कारवाईत पोलिसांनी सुमारे 10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून विषारी ताडीचा नमुना रासायनिक तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे। उर्वरित विषारी ताडी घटनास्थळीच नष्ट करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मनोज पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी चेन्नैया गुत्तेदार व बाबू भंडारी यांच्या विरुद्ध BNS कलम 123 10 वर्ष शिक्षा तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 खड अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास बारामती तालुका पोलीस करत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम, पोलीस अंमलदार मनोज पवार, सौरभ तुपे, सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, जितेंद्र शिंदे, दादा दराडे, आफरीन शेख यांनी केली आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।